ओके, काल जे आपण बघितलं होतं फॉर्म्युले कोणते कोणते साइन टू एक्स वाला फॉर्म्युला आणि कॉस टू एक्स वाला फॉर्म्युला आपण बघितला होता आणि तो फॉर्म्युला टी वाला होता, राईट. तर ते जे साइन टू एक्स कॉस टू एक्स वाले टी वाले फॉर्म्युले ते आपल्याला युज करायचे. ओके, सो मला सांगा बरं, साइन टू एक्स चा फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला? काल जो युज केला होता तो काय आहे तो फॉर्म्युला? 2 tan x upon 1 plus tan square x. 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर एक्स हा वाला फॉर्म्युला आहे, राईट. हा साइन टू एक्स चा फॉर्म्युला आहे, बरोबर. आता याच्या बरोबर कॉस टू एक्स चा फॉर्म्युला काय येईल? 1 minus tan square x upon 1 plus tan square x. व्हेरी गुड. 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स असा फॉर्म्युला आहे, राईट. आणि मग काल आपण बघितलं होतं की थोडासा याच्यामध्ये चेंज करायचा. काय चेंज करायचा? तर जिथं 2x दिसतंय ना त्याला डिवाइड बाय 2 केलं तर इथं एक्स होऊन जाईल, म्हणजे आपण साइन एक्सचा फॉर्म्युला बनवतोय. तेच इकडे पण करायचं. इकडे पण काय आहे, जे तुमच्याकडे आहे म्हणजे 2 टॅन आहे ऑलरेडी, एक्सच्या जागेवर एक्स बाय 2 करायचं आणि खाली 1 प्लस टॅन स्क्वेअर इथं करायचं एक्स बाय 2 असा नवीन फॉर्म्युला तयार होतो आणि तो आपल्याला वापरायचा. ठीक आहे, तर परत एकदा प्रॅक्टिस करू आपण. फक्त एकटाच लिहू आता. साइन टू एक्स चा फॉर्म्युला काय होता? 2 टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स हा आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे, राईट. याचाच यूज करून आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युला बनवायचा. म्हणजे कसं, मला फक्त आहे ना साइन एक्सचा फॉर्म्युला पाहिजे. आता साइन एक्स म्हणजे आपल्याला दिसतंय की इथं 2x एक्स झालंय, म्हणजे 2चं एक झालं म्हणजे अर्ध झालं, म्हणून तोच चेंज आपल्याला इकडे करायचा. म्हणजे काय, 2 टॅन इथं 2x एक्स झालं तर इथं एक्सचं काय होईल, एक्स बाय 2. आणि सेम खाली 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 अशा टाईपचा नवीन फॉर्म्युला आपल्याला मिळेल. तो आपल्याला आजच्या गणितात यूज करायचा आहे. याची हिंट मी काल पण दिली होती तुम्हाला. कळलं कसं आहे? साइन टू एक्सचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये फक्त 2x जागी एक्स करा आणि एक्सच्या जागी एक्स बाय 2 करा. ओके, हे नवीन फॉर्म्युले आपल्याला आजच्या एक्झाम्पल मध्ये यूज करायचे. पहिले सगळं समजून घ्या आणि नंतर मग लिहायला लागा. ओके, सो नेक्स्ट फॉर्म्युला काय आहे तुमचा? कॉस टू एक्स वाला. कॉस टू एक्सचा काय फॉर्म्युला आहे तो? 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, राईट आहे हा फॉर्म्युला. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं, कॉस एक्सचा फॉर्म्युला बनवून घ्यायचा. मग कॉस एक्सचा आन्सर कसं येईल रे? x upon a. एक्स अपॉन 2. 2. करेक्ट. आणि इकडे 1 प्लस टॅन स्क्वेअर, इथं पण एक्स अपॉन 2. तर हा मेजर चेंज, मेजर नाही म्हणता येणार, एकदम छोटासा चेंज आहे जो आपण कालच्या फॉर्म्युल्यात करतोय. आणि हे दोन फॉर्म्युले आपल्याला आज यूज करायचे. म्हणजे नवीन कॉन्सेप्ट यूज नाही करत आहे आपण, कॉन्सेप्ट तीच आहे. एक्झाम्पल पण त्याच पॅटर्न मध्ये, पण थोडासा चेंज आहे. कालचे दोन्ही गणित सोडवले असं कोण आहे? कालचे 2च गणित होते, ते मी प्रॅक्टिस करायला लावली होती. कोणी कोणी प्रॅक्टिस केली आहे? परफेक्ट. प्रणव, ओके. सिद्धांत, तू पण केली. सिद्धांत, तुला जमलं का सॉल्व्ह करायला घरी परत? हो मॅम. गुड. फर्स्ट वाला आला पण सेकंड वाला थोडं प्रॉब्लेम झाली. ओके, नो प्रॉब्लेम. ते तू डिरेक्टली काल जॉईन झाला ना, म्हणून तुला थोडस लिंकला वेळ लागेल, बट स्टील तुझं कम्प्लीट होईल, डोंट वरी. ओके. ओके मॅम. शेख, हाऊ इज युअर हेल्थ नाऊ? ठीक है मैम, थोड़ी ठीक आहे, ओके, ठीक आहे. वातावरण चेंज होतंय त्याच्यामुळे काळजी घ्या, आजारी पडू नका. ओके, चलो. सो आज ना आपण सगळ्यात जास्त मॅक्झिमम यूज होणारा फॉर्म्युला किंवा एक्झाम्पल आज यूज करतोय. तर ते बघा बरं काय, I इज इक्वल टू 1 अपॉन 5 प्लस 4
कॉस एक्स डीएक्स हा क्वेश्चन आहे. आणि हा क्वेश्चन आपण काल डिस्कस केलं त्याप्रमाणे 10 टाइम्स विचारला गेलेला आहे 4 मार्क्स साठी. म्हणजे आपण ते स्टार देतो ना, 1 स्टार 2 स्टार 3 स्टार, तर हे मॅक्झिमम स्टार वाले एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली असंच क्वेश्चन आहे. तुम्हाला आठवतं का रे कालचं गणित जे होतं ते असंच होतं का? चेक करा बरं. तुम्ही जे लिहिलंय ना कालचं पहिलं गणित बघा, ते गणित आणि हे गणित सेम आहे का? सेम आहे. मग आज का बरं परत सोडवतोय आपण? मॅम त्याच्यात मॅम, 2x त्याच्यात 2x होता आणि आता x आहे. आलं का लक्षात? हा जो चेंज आहे ना तो आपल्या लक्षात आला पाहिजे पेपरच्या वेळेला, नाही तर मग आपण गोंधळ घालून ठेवू. आता चेंज कसा लक्षात आला की आपण काल गणित सोडवलं होतं ते सेम टू सेम आहे, फक्त इथं cos 2x आहे आणि आपला आत्ता इथं cos x. ओके, म्हणजे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे की पॅटर्न सेम आहे, तोच पॅटर्न आहे, फक्त आपल्याला इथं cos x चा फॉर्म्युला युज करायला लागेल. मग cos x चा कोणता फॉर्म्युला युज करायचा? तर cos x चा आत्ता बनवलेला tan वाला फॉर्म्युला युज करायचा. आता काय आहे? cos x चा फॉर्म्युला 1 मायनस tan स्क्वेअर x बाय 2, 1 मायनस tan स्क्वेअर x बाय 2 डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x बाय 2 हा फॉर्म्युला आहे, राईट आहे. ओके, आता आपण काय करू, डिरेक्टली पहिले याच्या जागेवर याला टाकून देऊ. ओके, कालच सगळं फॉलो करायचं आपल्याला, फक्त आपल्याकडे बदल एवढाच आहे. ओके, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन लिहिलं, 1 पण जसाच्या तसा, 5 पण जसाच्या तसा, 4 पण जसाच्या तसा, फक्त cos x च्या जागेवर याला लिहा 1 मायनस tan स्क्वेअर x बाय 2 डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x बाय 2 ब्रॅकेट कम्प्लीट इनटू dx. हे झालं आपलं नवीन गणित तयार. कालच्या पॅटर्न मध्ये ऑब्झर्व करा, जेव्हा आपण फॉर्म्युला वापरला होता त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप आपण काय केली होती? पुट टॅन टी. करेक्ट आहे. tan x ला आपण टी पुट केलं होतं, परफेक्ट. याच्यामध्ये आपल्याला तेच करायचं, फक्त एकच बदल आहे. याच्यात कोण आहे? याच्यामध्ये आहे tan x बाय 2. मग आपल्याला tan x बाय 2 ला टी पुट करायचं, एवढाच डिफरन्स आहे. ओके, कालच्या पार्ट मध्ये आपण tan x ला टी पुट करत होतो कारण त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये tan x होता. आज आपण tan x बाय 2 ला पुट करतोय कारण आजच्या फॉर्म्युल्यामध्ये x बाय 2 आहे. डन. ओके, इथून पुढे मात्र आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची. काय बघा, tan x अपॉन 2 याला आपण टी पुट करतोय, राईट आहे. खाली लिहायचं नेहमीप्रमाणे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला. tan x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? सेक स्क्वेअर एक्स. व्हेरी गुड. मग tan x बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह कसं येईल? सेक स्क्वेअर x बाय 2. राईट आहे इथपर्यंत. पण आहे ना, लक्षात घ्या, इथं चेन रूल वापरायला लागतोय. कसं? आपल्याला कालचं गणित आठवायचंय बघा, tan x होता तर आपण डायरेक्ट सेक स्क्वेअर x लिहून मोकळ झालो होतो. आता गडबड कशी आहे? आता tan x बाय 2 आहे ना, मग या रूल नुसार इथं जर x बाय 2 आहे तर इथं पण तसंच झालं पाहिजे, म्हणून सेक स्क्वेअर x बाय 2 हा रूल आपण इथं वापरला. याला म्हणतो आपण चेन रूल. पण तो कम्प्लीट झाला का? नाही. एक्सच्या जागेवर दुसरं कोणी पण आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला इनटू करायला लागतं. मग सांगा, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 2? डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती? 1. 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1, राईट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 2 कसं काढायचं? सोप्पा पॅटर्न, एक्सच्या जागेवर 1 लिहा, जे आन्सर येईल ते तुमचं उत्तर. झालं. सो आन्सर सांगा काय आहे? 1/2. 1/2. करेक्ट आहे. ओके, इथे घाबरायसारखं काहीच नाहीये. चेन रूल कसा वापरायचा
तर आहे ना याच्यासारखं दिसणारा ओरिजिनल फॉर्म्युला शोधायचा. आता हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे की tan x चं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स येतं, हे ओरिजिनल आहे, राईट. आता इथं काय बघितलं आपण की एक्सच्या जागेवर यांनी x/2 देऊन ठेवलाय, म्हणून आपण काय करतो, तो फॉर्म्युला तो वापरतो. पण त्या फॉर्म्युल्यात म्हणजे एक्सच्या जागेवर x/2 आहे ना इथं, तर आपण त्याच्या उत्तरात पण एक्सच्या जागेवर x/2 टाकतो. पण रूल काय आहे की एक्सच्या जागेवर दुसरं कोणी पण आलं तर त्याचा पॅटर्न वापरा तुम्ही, पण त्याला बॅलन्स करा. आणि त्याला बॅलन्स कसं केलं जातं, त्या मधल्या टर्मच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायला लागतं. म्हणून आपण x/2 चं डेरिव्हेटिव्ह शोधतोय. आता x/2 म्हटलं का तुम्ही कन्फ्युज होऊन जाता, तर घाबरायचं नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय होतो, 1. एक्सच्या जागेवर 1 ठेवून द्यायचा, जे येईल ते उत्तर. आलं लक्षात? एक्सच्या जागेवर 1 ठेवला की 1/2 हे तुमचं आन्सर आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय मल्टिप्लाय करायचं, 1/2. आता झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट. हे काय वापरलं आपण, चेन रूल. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर झालं की चेन रूल कसा वापरला? परफेक्ट, व्हेरी गुड. अंकिता, सिद्धांत, ओके. अंकिता, परफेक्ट, ओके. याची पण प्रॅक्टिस ऑलरेडी आपण केलेली आहे. जेव्हा आपण बेसिक रिवाइज केलंय त्यावेळेस चेन रूल पण घेतलाय. पण आता तुम्ही परत परत ते त्याच्यामध्ये नका जाऊ. आता फक्त इथून पुढे कसं करायचं त्याच्याकडे फोकस करा. सोपं आहे. हा फॉर्म्युला आहे. सगळ्यात पहिले फॉर्म्युले पाठ करणं कंपल्सरी आहे. फॉर्म्युले पाठ नसतील तर आपल्याला काहीच करता येत नाही डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये. ठीक आहे. मग tan x चं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स येतं, हा फॉर्म्युला आहे. त्या पॅटर्न मध्ये म्हणजे कसं आहे, मिक्सर आहे ना, मिक्सर मध्ये आपण वरतून जर शेंगदाणे टाकलं तर त्याचं मिक्स होईल, दुसरं काय टाकलं तर त्याचं मिक्स होईल. किंवा फ्रूटचं ज्युसर आहे तुमच्याकडे, तर वरतून जर आपण एक फ्रूट, कोणतं पण फ्रूट टाकलं तर त्याचं ज्यूस मिळेल आपल्याला, बरोबर ना. मग हा तसं सांगतोय तुम्हाला की हे मिक्सर आहे, याच्यात तुम्ही जे टाकलं ते तुम्हाला इथं मिळेल, बस. ते लॉजिक लक्षात ठेवायचं. मग आपल्याकडे कसं एक्सच्या जागेवर आपण x/2 टाकतोय ना, मग tan x/2 चं उत्तर सेक स्क्वेअर x/2 मिळेल. पण मग काय झालं, एक्सच्या जागेवर आपण दुसरं कोणी टाकलं तर असं चालत नाही. म्हणून आपण त्याला बॅलन्स करायला लागतो. आणि बॅलन्स कसा होतो, x/2 चं म्हणजे मधल्याचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला लागतो. मग मधल्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढता, तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1. मग आपल्याला जो शोधायचा आहे ना त्याच्यात एक्सच्या जागेवर 1 लिहायचं. डन? क्लिअर सगळ्यांना हा पार्ट? आजच्या प्रत्येक गणितात आपल्याला असंच डेरिव्हेटिव्ह काढायचंय. परफेक्ट. तुम्हाला जर ही स्टेप क्लिअर झाली असेल, प्रणव तू सांग मला याच्या पुढची स्टेप काय केली पाहिजे. तर 2 × 2 मल्टिप्लाय करून टाकायचं का? ओके. सो आपण हा 2 × 2 मल्टिप्लाय करणार नाही. का नाही करणार? त्याचं रिझन आहे, हा अँगल वाला आहे ना, हा साधा आहे. अँगल वाल्या बरोबर साधा मल्टिप्लाय नाही होत. म्हणून आपण काय करू, या 2 ला इकडे शिफ्ट करू. म्हणजे आपल्याकडे कसं होईल, सेक स्क्वेअर x/2 dx इज इक्वल टू, इकडचा खालचा 2 इकडे गेला तर वरती जाईल. म्हणून आपल्याकडे ही स्टेप येईल. ओके. तो 2 मल्टिप्लाय नाही करायचा, तो मल्टिप्लाय होणार नाही. ओके. हा जो आहे ना अँगल वाला, मी मुद्दाम त्याला ब्रॅकेट मध्ये टाकते नेहमी. ब्रॅकेट मध्ये का, कारण त्या ब्रॅकेटला हात नाही लावायचा, कशानेच काहीच करायचं नाही. ओके. त्याच्या शेजारी जो 2 होता तो साधा वाला होता, त्याला पकडून आपण राईटला शिफ्ट करून टाकू. ओके. याच्यानंतर काय करायचं, याच्यानंतर त्या सेक स्क्वेअर x/2 च्या जागेवर काल जी आयडेंटिटी आपण वापरत होतो ती वाली वापरायची. काय आयडेंटिटी होती रे? 1 प्लस tan स्क्वेअर x इज इक्वल टू सेक स्क्वेअर x. बरोबर लिहिली का मी? राईट आहे. देन इफ आय एम आस्किंग यू हिअर अबाउट सेक स्क्वेअर x/2, तर मला काय चेंज केलं पाहिजे या प्रॉपर्टी मध्ये? कोण ट्राय करतं? अच्छा, नाही क्लिअर झालं, डोंट वरी. चलो इकडे या. 1 प्लस
टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स असा तुमचं फॉर्म्युला आहे, राईट. म्हणजे आपल्याला एकच लक्षात ठेवायचं की इथं जे आहे ना तेच इथं पाहिजे. इट मे बी थिटा, इट मे बी ए, इट मे बी एनिथिंग, पण या दोघं ठिकाणी तो सेम पाहिजे. मग आता आपण कोण शोधतोय? आपण शोधतोय सेक स्क्वेअर एक्स बाय 2 ची व्हॅल्यू. मग ती काय यायला पाहिजे? 1 मध्ये तर कोणीच नाहीये पुट करायला. हा, अजून काय चेंज होईल सांगा. tan square x upon 2. परफेक्ट. टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 हे एवढंस बदलायचं आपल्याला. कळतंय का? फॉर्म्युला एकच वापरतोय आपण, फक्त तो एक्स बाय 2 साठी आणि एक्स साठी शिफ्टिंग चालू आहे आपलं. सो ही आयडेंटिटी आहे, ही ओरिजिनल आयडेंटिटी आहे. पण रूल वाईज काय आहे, इथे तुम्ही ए जर लिहिलं तर इथे ए येईल, इथे थिटा लिहिलं तर इथे थिटा येईल, बाकीचं सगळं सेम राहील. मग आता आपल्याला रिक्वायरमेंट कशाची आहे? एक्स बाय 2 ची आहे. म्हणून आपण इथं पण एक्स बाय 2 लिहिलं आणि इथं एक्स बाय 2 आलं. डन. मग आपण इथे लिहू शकतो सेक स्क्वेअर एक्स बाय 2 च्या जागेवर मी लिहिते 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 dx इज इक्वल टू 2 dt. राईट आहे. याला मी मुद्दाम ब्रॅकेट करून घेते, म्हणजे आपण दोघांना dx देऊ नये तर त्याला विसरून जाऊ. झालं. याच्या नंतरची स्टेप कोणाला आठवते रे? ही प्रॉपर्टी वापरून झाल्याच्या नंतर आपण काय करायचो? शोधा. त्या tan ला पण टी पुट करावं लागेल ना, tan स्क्वेअरला. राईट. परफेक्ट. त्याच्यामध्ये जो टॅन दिसतोय ना आपल्याला, त्याला पण टी टाकून द्या, कारण आपण त्याची व्हॅल्यूच टी घेतलेली आहे. म्हणजे आपल्याकडे कसं येईल 1 प्लस याची व्हॅल्यू टी स्क्वेअर होईल आणि dx इज इक्वल टू 2 dt होईल. आणि आपल्याला सगळ्यात शेवटी कोण पाहिजे? फक्त dx पाहिजे. म्हणून आपण हे इकडचं सगळं पकडायचं आणि खाली घेऊन जायचं. म्हणजे आपल्याला 2/1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt असं मिळेल. डन. ही ऍडजस्टमेंट तुम्हाला प्रत्येक गणितात करायची आहे. समजलं? सगळ्यांना परफेक्टली समजलं असं कोण आहे की सगळ्या स्टेप परफेक्ट समजलं? परफेक्ट. विशाल, व्हेरी गुड. बाकी? अच्छा, नाही समजलं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण एकदा रिवाइज करू परत. ओके, समजून घेऊ व्यवस्थित, घाई नाही आपल्याला. सगळ्यात पहिला पार्ट काय आहे? क्वेश्चन आपला कालचा आणि आजचा एकदम सेम दिसतोय. फक्त एक्सच्या जागेवर 2x होतं आणि आज एक्सच्या जागेवर एक्सच. आपल्याला कालचा फॉर्म्युला वापरायचा, फक्त अर्ध अर्ध करून टाकायचं. झालं. पहिल्या स्टेपला तर आपण फक्त पुट केलं, इथं काही टेन्शन नाही. पुट केल्यानंतर लक्षात ठेवायचं की tan x बाय 2 ला टी टाकायचं इथं. काल tan x ला टी टाकत होतो, आज tan x बाय 2 ला टी टाकायचं. झालं. ते टाकल्यानंतर आपण इथं लिहू बघा, tan x बाय 2 याला आपण टी टाकतोय. झालं. याच्यानंतर काय करायचं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्हचा रूल लक्षात घ्या की tan x जर आहे तर tan x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला डायरेक्ट सेक स्क्वेअर एक्स असं उत्तर देतो. ओके. मग आपल्याला हा फॉर्म्युला आपल्यासाठी वापरायचा आहे. मग इथं बघून घ्यायचं काय बदल आहे. तर tan x च्या जागेवर x बाय 2 आहे, म्हणून इकडे गेल्यावर तो सेक स्क्वेअर एक्स बाय 2 होईल. राईट. इनटू चेन रूल वाईज एक्सच्या जागेवर दुसरं कोणी पण आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. मग आताच आपण बघितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अँड देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2 मीन्स 1/2. राईट. एक्सच्या जागेवर 1 टाकलं तर 1/2 होईल ना, म्हणून. मग इथं आपण 1/2 ने मल्टिप्लाय करतो. सो डेरिव्हेटिव्ह आपलं अशा पद्धतीने येते, जे आहे सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू 1/2 dx इज इक्वल टू dt. डन इथपर्यंत. याच्यानंतरची पुढची प्रोसेस काय? हा 2 जो आहे ना तो इकडे जाऊन मल्टिप्लाय करायचा, शेजारी करायचा नाही. म्हणजे आपल्याला मिळेल सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू 2 इंटू dt. क्रॉस मल्टिप्लाय झालं, 2 ला इकडे शिफ्ट करून टाकलं, 2 dt मिळालं. डन. आता आयडेंटिटी वापरायची. आयडेंटिटी कशी होती आपल्याकडे? 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, ही आयडेंटिटी होती. राईट. मग रूल वाईज आपण कसं म्हणतो, इथं जो आहे ना तो इथं पाहिजे. मग आता आपल्याला कोण पाहिजे? सेक स्क्वेअर एक्स बाय 2.
मग त्या फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं एक्स दिसतो तिथं तिथं x/2 करून टाकायचं. ओके, म्हणजे आपल्याला इथून कळतं की याच्या जागेवर आपण पुट करू शकतो 1 प्लस टॅन स्क्वेअर x/2 आपण हे पुट करू शकतो इज इंटू dx, मी इथं dx विसरली, इंटू dx इज इक्वल टू 2dt. दिस इज करेक्ट. डन. इथपर्यंत आल्यानंतर रिकनेक्ट करायचं की आपण तर tan x/2 ची व्हॅल्यू टी टाकली आहे ना, मग त्याच्या जागेवर टी टाकून द्या, म्हणजे आपल्याला मिळेल 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू 2dt. अँड फायनल स्टेप, आपल्याला फक्त dxच पाहिजे. आपल्या गणितात बघून घ्या, गणितात वरती कोणीच नाहीये, म्हणजे आपल्याला फक्त याची व्हॅल्यू पाहिजे. म्हणून आपली त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून कशी आली, 2 वरती 1 प्लस टी स्क्वेअर खाली into dt. This is the value of dx. Done. आता कोणाकोणाला क्लिअर नाही झालं? परफेक्ट, सगळ्यांना क्लिअर झालं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. डन. कोणाला याच्यात डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, नो प्रॉब्लेम. कोणाला डाऊट आहे इथपर्यंत काही? नो डाऊट. व्हेरी गुड. चलो, सो आता नेक्स्ट स्टेप, हे झालं सगळे ऍडजस्टमेंट करून. आता ही व्हॅल्यू किंवा सबस्टिट्यूशन आपल्या गणितात करू. अगेन गणित काय होतं, इंटिग्रेशन 1/5 प्लस 4, इथं आपण पुट केलेलं आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर x/2 डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर x/2 ब्रॅकेट कम्प्लीट dx असा क्वेश्चन होता. आता आपण जे सगळं चेंज केलं ते याच्यात टाकून देऊ. सगळ्यात महत्वाचा चेंज, टॅन x/2 च्या जागी टी टाकताना कसं होईल हे, 5 प्लस 4 ब्रॅकेट मध्ये 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर असं होईल. आणि dx ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर असं होईल. चेक करून घेऊ आपण. हे बघा, dx ची व्हॅल्यू 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt. मग आपण एक काम करू, dt ला मागे लिहू अजून, इंटू dt. डन. हे आपण चेंजेस केले. याच्या नंतरच्या स्टेपला हा आणि हा कट करायचा का? नाही, क्रॉस मल्टिप्लाय करून कट करायचा. करेक्ट. पहिले क्रॉस मल्टिप्लाय करा, मग कट करा. डायरेक्ट नाही करायचा कट. डायरेक्ट कट केला तर तो इम्बॅलन्स होऊन जातो ना, इथं कोणीच नाही ना खाली. मग पहिले क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे कसं, वरती बघा कोण येतोय, 1 इंटू 2 वरती 2 आहे आता. ओके, आणि डिवाइडला कसं होतंय, यांनी याला मल्टिप्लाय केलं तर 5 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर आणि डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर अशी स्टेप मिळेल. आणि इंटू इथं आपल्याला मिळेल 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता काय होईल, आता 1 प्लस टी स्क्वेअर आणि तिकडचं 1 प्लस टी स्क्वेअर कट होईल. करेक्ट. आता हा आणि हा कॅन्सल करता येईल आपल्याला, कारण हा कॉमन टू ऑल आला ना. म्हणून लिहिताना स्टेप प्रॉपर लिहा. वरती खाली झालं तर ते इम्प्रॉपर होतं, व्यवस्थित दिसत नाही आणि तुम्ही रूल वाईज ते कट नाही करू शकत. म्हणून ओके, डन. आता हा जो 2 वरती आलाय ना, त्याचं काय करायचं रे, काय वाटतं तुम्हाला? मध्ये ठेवून तो काय कामाचा आहे का? कॉन्स्टंट आला ना वरती, त्याला पकडायचं आणि डायरेक्ट बाहेर घेऊन जायचं. म्हणजे 2 डायरेक्ट बाहेर येईल, वरती 1, खाली ब्रॅकेट ओपन करून कोण सांगतं मला? ब्रॅकेट ओपन केल्यानंतरची स्टेप मी इथं काय लिहू? कॅल्क्युलेट नाही करायचं, ओनली मल्टिप्लाय ब्रॅकेट. 5 प्लस 5 टी स्क्वेअर 5 प्लस 5 टी स्क्वेअर, व्हेरी गुड, 4 मायनस 4 टी स्क्वेअर प्लस 4 मायनस 4 टी स्क्वेअर. म्हणजे काही नाही, 5 होता बाहेर तर 5 ने 1 ला आणि टी स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं, 4 ने 1 ला आणि टी स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं, ज्याचे त्याचे साईन त्याच्या शेजारी ठेवून दिले. परफेक्ट. आता पुढची स्टेप, आय इज इक्वल टू 2. तू बाहेर ऑलरेडी 1 अपॉन कॅल्क्युलेट करा, 5 टी स्क्वेअर मधून 4 टी स्क्वेअर गेल्यावर किती उरतात? टी स्क्वेअर प्लस 9. टी स्क्वेअर प्लस 9. आपण काल जे केलं होतं ते ऑब्झर्व करा बरं, तिथंच पोहोचलो का आपण? कालचं गणित ओपन करा,
शोधा. बरोबर आहे. सो आता आपल्याला काय लिहिता येईल इथे? आय इज इक्वल टू 2 इंटिग्रेशन 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस हा याला लिहिता येईल 3 चा स्क्वेअर dt. आता आपलं गणित फॉर्म्युल्यामध्ये रेडी झालं. 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वाला फॉर्म्युला. त्याचं उत्तर काय येतं? 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. फॉर्म्युला रेडी नसेल तर उत्तर येणार नाही, म्हणून फॉर्म्युले रेडी करा. ठीक आहे. जे नवीन मेंबर्स आहे ते घाबरू नका. आपल्याकडे फॉर्म्युले लर्न करायची पण टेक्निक आहे. जर त्या मेथडने तुम्ही केलं तर तुमचे आरामशीर सगळे फॉर्म्युले पाठ होतील. घाबरण्याची गरज नाही. ओके. चलो, हे झालं की मग आपल्याकडची जी स्टेप आलेली आहे, आय इक्वल टू 2 इंटिग्रेशन 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर dt. याचं उत्तर कोण सांगतं मला मग? 1 अपॉन ए म्हणजे 1 किती? upon 3 tan inverse t upon 3 plus c. परफेक्ट. ओके. ए च्या जागेवर 3 लिहा आणि एक्सच्या जागेवर टी लिहा. ते जर लिहिलं तर डन. पण हे फायनल आन्सर लिहायचं का? दिस इज नॉट फायनल आन्सर बिकॉज युअर आन्सर इज इन टी. आपला क्वेश्चन कशात होता? एक्स मध्ये होता. म्हणून काय करायचं? रिसबस्टिट्यूट करायचं. ओके. रिसबस्टिट्यूट म्हणजे काय? आपण टॅन एक्स बाय 2 च्या जागेवर टी टाकला होता ना. आता टी च्या जागेवर त्याची व्हॅल्यू टाकून येऊ. म्हणजे आपल्याला फायनल स्टेप काय मिळेल? आय इज इक्वल टू 2 अपॉन 3 इंटू टॅन इनवर्स वरती टीच्या जागेवर टॅन एक्स अपॉन 2 आणि त्याच्या खाली 3 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. याच्या पुढे कॅल्क्युलेशन पॉसिबल आहे का? कोणाला वाटतं तो 3 तिसऱ्या लाईनला आहे त्याला वरती घेऊन जायचं बा असं? त्याला कुठेच नाही न्यायचं. त्याला आपल्याला मूव्ह नाही करता येणार. वाय? कारण टॅन एक्स बाय 2 अख्खी टर्म वरती आहे न्यूमरेटरला आणि खाली फक्त 3 आहे. त्याच्या खाली टर्म नाही आहे की ज्याला आपण जम्प करून वरती नेऊ शकतो. सो दिस इज युअर आन्सर. क्लिअर झालं? सगळ्यांना क्लिअर झालं? ओके. कोणाला काहीही किती पण मायनर डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. प्रणव? डन? ओके. सो या टाईपचं क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. कंपल्सरी येईल या पॅटर्नचा 4 मार्काला क्वेश्चन. आणि त्यातल्या त्यात हा जो क्वेश्चन आहे तो 10 वेळेला विचारला गेलेला आहे. सगळ्या ब्रँचला आलेला आहे हा. त्याच्यामुळे हा प्रॉपर करूनच ठेवायचा. पण पाठ नाही करून जायचं. का? 5च्या जागेवर 3 आलं, इथं 4 आलं, कॅल्क्युलेशन बदलत जातील. पाठ करून काय फायदा आहे तिथं? जर तुम्ही प्रॉपर समजून घेतलं तर तुम्हाला डोकं वापरून लिहिता येईल. पाठ करायची काही गरज नाही. ओके. चलो, मी आता तुम्हाला लगेच दुसरं गणित देते. ते तुम्हाला याच पॅटर्नने सॉल्व्ह करायचंय. ओके. लिहा बरं. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 2 प्लस 3 कॉस एक्स. 2 प्लस 3 कॉस एक्स हे पण बऱ्याच क्वेश्चन पेपर मध्ये दिसतंय विचारलं गेलेलं. इंटू डीएक्स. ओके. लिहा बरं हा क्वेश्चन. 1 अपॉन 2 प्लस 3 कॉस एक्स. ओके. क्वेश्चन लिहून झाला? ओके. चलो, रेडी टू स्टार्ट. हा, दिस इज फर्स्ट स्टेप. इथं पण लकीली कॉस एक्सच आहे. घ्या बरं एक कॉस एक्स ची व्हॅल्यू पुट करा. तुम्हाला लिहायचं आहे हा क्वेश्चन.
डन ही स्टेप. ओके, लिहिताय, लिहा लिहा. कम्प्लीट करायचंय तुम्हाला तो क्वेश्चन. ओके, कसं करतो आपण, मी पण लिहिते तुमच्या सोबत. चलो, फक्त माझं बघून नका लिहू, प्रत्येक स्टेप तुम्हाला सॉल्व्ह करता आली पाहिजे. cos x चा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. राईट, हा फॉर्म्युला पहिले गणितात टाकून द्यायचा. I इक्वल टू इंटिग्रेशन 1/2 प्लस 3 ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू dx असा आपला क्वेश्चन. फॉर्म्युला लिहायचा बरं का, फॉर्म्युला लिहिला तर पाठ पण होतो आणि लक्षात राहतं या गणितात हा फॉर्म्युला वापरायचा. डन इथपर्यंत. याच्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन करायची आहे, पुट करायचंय. कोणाला? टॅन एक्स बाय 2 ला पुट करा इज इक्वल टू टी. केलं पुट. आता म्हणा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं. डेरिव्हेटिव्ह कसं येतं तर मगाशी आपण बघितलं, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स येतं, तर आपलं एक्स बाय 2 आहे म्हणून आपण लिहिणार सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू 1/2. 1/2 का घेतला? एक्सच्या जागेवर जर कोणी पण बदललं तर रूल आहे की जो बदललेला असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणून आपण एक्स बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह घेतलं जे येतं 1/2. dx is equal to dt. This is your next step. Done. आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं, तो 2 आहे ना त्याला पहिले तिकडे घेऊन टाका, तो कन्फ्युजन क्रिएट करू शकतो. म्हणून आपण लिहिलं सेक स्क्वेअर एक्स बाय 2 dx इज इक्वल टू, त्या 2 ला तिकडे घेऊन जा, दॅट मीन्स इट इज 2 dt. ओके, हा कोण माझ्यापेक्षा मागे? अच्छा, परफेक्ट. सगळे सोबत आहे किंवा पुढे असतील तर गुड, कंटिन्यू करा. परफेक्ट. चलो, सो हा आफ्टर दिस सेक स्क्वेअर एक्स बाय 2 मीन्स 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. हा फॉर्म्युला तुम्ही बाजूला लिहून घेऊ शकता, म्हणजे की आपण हा फॉर्म्युला इथं वापरला बस. 2 dt. परत याच्यामध्ये आपण काय करतो, 1 जसाच्या तसा लिहायचं, याच्या जागेवर टी स्क्वेअर लिहायचं, ब्रॅकेट कम्प्लीट dx इज इक्वल टू 2 इंटू dt. What next? We have to find the value of dx from this equation. So 2 dt already right ला आहे, याला खाली घेऊन जा. That means 2/1 plus t square into dt अशी आपल्याला dx ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण dx का काढतो माहितीये का तुम्हाला? इथं लगेच लक्षात येतं की याला आपण t स्क्वेअर टाकणार आहे, मग कोण राहिला x वाला? फक्त dx. मग त्याचं उत्तर टी मध्ये आलं पाहिजे म्हणून आपण हे सगळं करतो. डन. गुड. आता हे सगळं त्या एक्झाम्पल मध्ये पुट करायचं, म्हणजे I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 काय 2 प्लस 3. सो 2 प्लस 3 इन ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. अँड dx ची व्हॅल्यू काय आहे? 2/1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt. मुद्दाम मागे लिहा, सेफ प्लेस. ओके, देन क्रॉस मल्टिप्लाय करा पहिले. I इक्वल टू इंटिग्रेशन 1 into 2 is 2 डिवाइड बाय क्रॉस मल्टिप्लाय 2 into 1 plus t square plus 3 into 1 minus t square divide by 1 plus t square into 1/1 plus t square into dt. स्टेप लिहिताना गडबड नाही झाली पाहिजे.
सगळे आले का इथपर्यंत? ओके, गुड, परफेक्ट. चलो कंटिन्यू. याच्यानंतर आपण काय करतो, याला कट करून टाकतो. बघा प्रोसेस एकदम सेम आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा बघतो तेव्हा असं वाटतं खूप मोठं गणित आहे. ऍक्च्युली मोठं नाहीये, छोटं आहे. फक्त ते स्टेप समजून घेत घेत आपण पुढे चाललो ना, म्हणून आपल्याला ते लेंदी वाटतंय. ते मोठ. येस विशाल? मॅम त्या 2 ला कॉन्स्टंट घेतल्यावर वरती 1 लिहायचा का अपॉनला? टूला बाहेर घेऊन टाकलं का आपण, तर कसं होतं ना, 2 बाय समथिंग असेल. पण 2 ला जर बाहेर घेतो ना आपण, तर वरती कोणीतरी पाहिजे ना, म्हणून 2 बाहेर घेतला का वरती 1 लिहायचं. येस धीरज? आन्सर आला मॅम. आन्सर आलं? ओके, मला फक्त सांग कोणता फॉर्म्युला वापरला. 1/a² - x². करेक्ट आहे. ओके, गुड. 1 इथे मल्टिप्लाय करा 2 + 2t² + 3 × 1 - 3t² × dt असं कॅल्क्युलेशन होईल. हा ब्रॅकेट कॅन्सल झाला, 2 ला बाहेर घेऊन टाकायचं आणि यांनी मल्टिप्लाय करायचं. 2 × 1 2 × t², 3 × 1 3 × t². ओके, डन. याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला काय होईल, I = 2 इंटिग्रेशन 1 आता नंबरला ऍड करा. 2 + 3 5 होतोय आणि 2t² - 3t². 2 - 3 is -1, so -t². बरोबर आहे ना? सो इथे येईल 5 - t² × dt. इथपर्यंत पोहोचलो आपण. आता याच्या पुढे काय करायचं, तो जो 5 आहे ना त्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं. आता तो कशाचा स्क्वेअर नाहीये, मग त्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं, रूट मध्ये टाकून त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे आपण त्याची व्हॅल्यू पण बदलत नाही आणि आपण त्याला स्क्वेअर मध्ये पण लिहितो. दोन्ही गोष्टी होतात. क्लिअर हे? नाउ इट लुक्स लाईक, हा कशासारखा दिसतोय, 1/a² - x² सारखा दिसतोय. मग याचं एक्सपान्शन काय येतं किंवा फॉर्म्युला काय, 1/2a × log ऑफ मॉड मध्ये काय येतं रे, a + x अपॉन a - x. परफेक्ट. a - x खाली आहे आणि a + x वरती आहे. याचं लॉजिक आपण बघितलंय ऑलरेडी. डन. सो हा फॉर्म्युला आपल्याला याच्यासाठी यूज करायचा. म्हणून I = 2 तर जसाच्या तसा येणार आहे, × 1/2a म्हणजे 2 × √5 a च्या जागेवर, राईट. त्याच्यानंतर लॉग मॉड a च्या जागेवर √5 प्लस x च्या जागेवर t अपॉन √5 मायनस t ब्रॅकेट कम्प्लीट प्लस c. हे जमलं पाहिजे. कम्पेअर करायचं a च्या जागेवर a ची व्हॅल्यू आणि x च्या जागेवर t. तर ते जे काही चेंजेस असतील ते आपल्याला करता आले पाहिजे. पुढच्या पार्ट मध्ये काय होतंय रे, ते 2 कॅन्सल होतील. परफेक्ट. 2 बाहेरच आहे ना, ते कॅन्सल होतील आणि आता रिसबस्टिट्यूट आपल्याला करायला लागेल. म्हणून फायनल आन्सर मध्ये आपण लिहू शकतो I = 1/√5 × log mod √5 आणि त्या t ला आपण काय टाकलं होतं, tan x/2 ते लिहा, डिवाइड बाय √5 मायनस tan x/2 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस c. दिस इज युअर फायनल सोल्युशन. कोण कोण पोहोचलं? परफेक्ट, व्हेरी गुड. ओके, कोणाकोणाला प्रॉब्लेम येतोय? प्रणव आणि सिद्धांत जमलं? व्हेरी गुड. प्रणव तुला? प्रणव आउट ऑफ रेंज दिसतोय आज मला. ओके, हा येस विशाल. मॅम ती व्हाईट कलर मध्ये इकडच्या साईडला आहे.
1/2 प्लस टी स्क्वेअर. हा तिथं म्हणजे आपल्याला ऍडिशन कोणत्या नंबरची करायची सगळ्यात पहिले? ऍड कसं करतो आपण ना, नंबरला ऍड करायचं आणि टी स्क्वेअर वाली टर्म टी स्क्वेअरला ऍड करायची. आता याच्यात कसं होतंय, 2 आणि 3 5 झाला तो पॉझिटिव्ह आला म्हणून आपण त्याला पुढे लिहिलं, आणि 2t स्क्वेअर मधून 3t स्क्वेअर गेला तर निगेटिव्ह येतंय म्हणून आपण त्याला मागे लिहिलं. आता काही केसेस मध्ये जसं मागचं गणित होतं, तर मागच्या गणितात टी स्क्वेअर आपण पुढे लिहिला होता, कारण 5t स्क्वेअर मधून 4t स्क्वेअर गेल्यावर पॉझिटिव्ह टी स्क्वेअर उरतोय ना, म्हणून आपण त्याला पुढे लिहिलं. आणि जर निगेटिव्ह उरला तर मागे लिहायचं, कारण ते उर्दूवाला पॅटर्न पाहिला ना आपण, तर मे बी जर आपलं इक्वेशन आलं तर ते उर्दू पॅटर्न यूज करायला लागेल आपल्याला. क्लिअर? गुड. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. रेडी? आता बघा, खूप सारी व्हरायटी आहे याच्यामध्ये. मी पहिले क्वेश्चन लिहून देते, त्या क्वेश्चन मधलं तुम्हाला असं वाटतंय की याच्यातलं कोणतं मला नाही जमणार, त्याच्यावर आपण फोकस करू. ओके. 3 + 2 sin x dx आज आणि कम्प्लीट करायचीच आहे तुम्हाला हे. त्याच्यानंतर I = 1/5 - 4 sin x dx. त्याच्यानंतर एक अजून आहे, इंटिग्रेशन 1/3 cos x - 2 dx. पेअर बघा, 3 2 4 5 याच्यातच आहे सगळं, पण त्याच्याने आन्सर बदलतं. ओके. नेक्स्ट वन इज 1/2 प्लस cos x minus sin x. दिस इज समथिंग डिफरंट. ओके. आणि त्याच्या पुढचे पण दोन त्याच्या सारखेच दिसत आहे, लाईक 1/3 + 2 sin x प्लस cos x आणि dx असा एक क्वेश्चन आहे. आणि अजून एक 1/1 + sin x प्लस cos x. डन. हा टॉपिक इथपर्यंत कम्प्लीट होतोय फायनल. तर याच्यातलं मला वाटतंय हे 3 तुम्हाला जमले पाहिजे, म्हणून मी डायरेक्ट ते 3 तुम्हाला होमवर्कला देते, कारण आता आपण सोडवलं ते त्या पॅटर्न वाले. बरोबर आहे का? आता आपण सोडवलं ते आणि पहिले 3 ओळखीचे वाटतंय. फक्त फरक एवढा आहे की आपण कॉसचा फॉर्म्युला यूज केला होता, आणि इथं 2 याच्यामध्ये आपल्याला साइन आणि शेवटच्या याच्यामध्ये कॉस वापरायचा. प्रोसेस सेम करायची, सबस्टिट्यूशन सेम होईल. tan x/2 लाच टी पुट करायचं. मला चेंज फक्त या मागच्या तिघांमध्ये दिसतोय, कारण त्याच्यात साइन पण दिसतोय आणि कॉस पण दिसतोय. तर चेंज नाही म्हणता येणार आपल्याला, पण एकाच वेळेला दोघं पण वापरायचे. तर आपण हे करून बघू. चालेल? तुम्ही सांगा बरं, मागच्या तिघांमधलं कोणतं सोडवायचं? 1 2 और 3? नाही, एक पण नको सोडवू का? तिसरा वाला मॅम. तिसरा वाला सोडवायचं. ओके. धीरज म्हणतोय तिसरं सोडवायचं, जे सगळ्यात सोपं आहे. मावगडवाले तुम्ही सोडवाल? सेकंड नंबर. सेकंड नंबर. ओके. हा अभिषेक बोल. सेकंड मॅम. ओके. धीरज थर्ड वाला इझी आहे. ओके. इझी वाला तुम्ही करा होमवर्कला, आपण सेकंड वाला क्वेश्चन सॉल्व्ह करू. थर्ड आणि फर्स्ट तुम्हाला होमवर्कला करता येईल. रेडी? आता लिहू नका, इथे लक्ष द्या, समजून घ्या. सोपं आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाहीये जास्त, फक्त एकाच वेळेला दोघं पण वापरायचे बस. तर इथं आहे 3 + 2 sin x आणि प्लस cos x dx असा क्वेश्चन आहे. आता आपल्याला काय करायचं, या क्वेश्चन मध्ये 2 जण पुट करायचे. हे आपल्याला क्लिअर झालं की एक तर आपल्याला sin x पण पाहिजे आणि आपल्याला cos x पण पाहिजे. sin x चा फॉर्म्युला कसा आहे आपला? 2 tan x/2 डिवाइड बाय 1 + tan स्क्वेअर x/2. करेक्ट आहे का? आणि cos x चा फॉर्म्युला आहे 1 - tan स्क्वेअर x/2 डिवाइड बाय
1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. अजिबात घाबरू नका. एवढंच फक्त वेगळं आहे त्याच्यात की दोघंच्या दोघं पुट करायचे, बाकीचं काही टेन्शन नाही. कारण हे पुट केल्यानंतर सबस्टिट्यूशन सेम आहे, डेरिव्हेटिव्ह सेम आहे, ऍडजस्टमेंट सेम आहे, पुढचं कॅल्क्युलेशन सगळं सेम. ओके, मग आता याच्यामध्ये आपण सगळं पहिले पुट करून घेऊ. म्हणजे आय इक्वल टू इंटिग्रेशन 1/3 प्लस 2. आता साइन एक्स ची व्हॅल्यू पुट करू आपण. 2 टॅन एक्स बाय 2 डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. लक्ष ठेवा, माझं पण लिहिताना चुकलं तर करेक्ट करा लगेच. ओके, प्लस आणि इथे येईल 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. अक्षर एवढं प्रॉपर पाहिजे की ती स्टेप एका लाईन मध्ये पुरवायची. ओके, याच्यातलं जर काही उरलं तर ते खाली डीएक्स लिहिण्यात काही अर्थ नाहीये. तो बरोबर या लाईनच्या एंडिंगलाच आला पाहिजे. म्हणून हे जे काही आपण लिहितोय ते बरोबर त्या याच्यामध्ये मावलं पाहिजे. अशा पॅटर्न मध्ये तुमचा फॉन्ट आला पाहिजे. ओके, मोठा किंवा छोटा. ओके, चलो डन. इथपर्यंत झालं की आपण एकदाचा तो साइन एक्स आणि कॉस एक्सच्या व्हॅल्यू टाकून दिल्या. आता काय क्लिअर आहे आपल्याला? पुट जे केलंय त्याच्यात टॅन एक्स बाय 2 दिसतोय दोघांमध्ये पण. म्हणून आपल्याला पुढची प्रोसेस सेम करायची. दॅट इज पुट टॅन एक्स बाय 2 इज इक्वल टू टी. हे सेम येईल. पुढे बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. असं जेव्हा करू आपण तेव्हा सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू 1 बाय 2 इंटू डीएक्स इज इक्वल टू dt पण सेम येईल. फक्त चेंज काय करायचं नाही, याला ब्रॅकेट टाकून घ्या म्हणजे चुकणार नाही तुमचं. तुम्ही जर याला ब्रॅकेट नाही टाकलं ना तर तुम्ही 100% इथं मल्टिप्लाय करून ठेवाल. तसं नाही झालं पाहिजे. ओके, सो इट्स अ सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू डीएक्स. त्या 2 ला तिकडे पाठवून द्या, 2 dt. बघा, नो चेंज. इथपर्यंत काहीच बदल झाला नाही. ओके, याच्यानंतर काय करायचं, याला पकडायचं आणि खाली घेऊन जायचं. सो dx इज इक्वल टू 2 अपॉन सेक स्क्वेअर एक्स बाय 2 dt. तुम्ही असं पण करू शकता किंवा मग आपला आत्ताचा पॅटर्न तिकडेच त्याला टॅन वाला पार्ट टाकून द्या. म्हणजे कसं, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 dx इज इक्वल टू 2 dt. बरोबर आहे का? ओके, टॅन स्क्वेअरच्या जागेवर टी स्क्वेअर टाकून द्या. म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर dx इज इक्वल टू 2 dt. आणि dx इज इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt. बघा बरं, मला याच्यात एक तरी बदल आहे का? काहीच चेंज नाहीये. आलं लक्षात? म्हणून तुम्ही घाबरू नका. पॅटर्न सेम आहे, सबस्टिट्यूशन सेम आहे. ते बघ, साइन आणि कॉस दोघच वापरतोय आपण, टॅन पण नाही त्याच्यात. ते झाल्यानंतर ही सबस्टिट्यूशन पण सेम आहे. सबस्टिट्यूशन सेम आहे, ऍडजस्टमेंट पण सेम आहे, त्याच्यात यूज केली जाणारी आयडेंटिटी पण सेम आहे. म्हणून घाबरू नका. हे फक्त एकदा प्रॉपर माइंड मध्ये घुसू द्या. एकदा गेलं की फक्त प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसने ते लक्षात राहील आणि लिहिता येईल. परफेक्ट, झालं. इथपर्यंत डन. आता मेन सगळ्या गणितात आपण सगळ्या व्हॅल्यू पुट करून टाकू. मग ऑलरेडी बाकीच्या पुट केलेल्याच आहे. मी एक काम करते, मुद्दाम आहे ना स्टेप नेक्स्ट पेजवर लिहिते कारण त्याला जागा लागेल. ओके, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन कोण कोण आहे, 3 प्लस 2. ओके, 3 प्लस 2. मुद्दाम मी ती स्टेप परत लिहिते तुमच्यासाठी. टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 आणि प्लस 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. राईट, इंटू डीएक्स काय येईल रे? डीएक्सच्या जागेवर त्याची व्हॅल्यू टाकून द्या. म्हणजे डीएक्स ची व्हॅल्यू काय आहे, 2 अपॉन डीएक्स आपला सेम झाला. आता प्रत्येक ठिकाणी पाठच होऊन जातो तो डायरेक्ट. हा, झालं हे. आता एक काम करा,
पूर्ण इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू टाकून द्या, dx ची. डन. तर मी तिथेच टाकून दिलं. मी नेक्स्ट स्टेपला करते. आय इज इक्वल टू 1 अपॉन 3 प्लस 2. इथं काय होईल? 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इथे काय होईल? 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि dx ची व्हॅल्यू काय आहे? 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt. डायरेक्ट कट करायचं नाही. मग काय करायचं? याच्यात तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला काय आहे ते बघून घ्या पहिले. हा जो आहे ना तो दोघांना सेम आहे, म्हणून हे दोघं मल्टिप्लाय करायला टेन्शन नाही आपल्याला, ते डायरेक्ट ऍड होऊन जातील. प्रॉब्लेम याचा आहे, याचा खाली 1 प्लस टी स्क्वेअर नाहीये. मग आपण काय करू? LCM चं लॉजिक वापरू. कसं करतं माहितीये का तुम्हाला? 1 अपॉन त्या 3 ला आहे ना 1 प्लस टी स्क्वेअर ने वरती पण मल्टिप्लाय करायचं आणि खाली त्याचा बेस 1 प्लस टी स्क्वेअर लिहूनच टाकायचा. म्हणजे त्याचा मिनिंग होतो की वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी आपण 1 प्लस टी स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं तर या तिघांचा बेस सेम होतो, म्हणून आपल्याला फक्त वरचं ऍड करायचं. ही स्टेप कोणाकोणाला कळली नाही, ज्याला नाही कळली त्याला मी परत एक्सप्लेन करेल, बट यू कॅन आस्क. एक मिनिट. येस विचार. ओके परफेक्ट. नाही कळली, ठीक आहे, आपण परत करू, डोंट वरी. सबस्टिट्यूशन पर्यंत सगळ्यांना कळलंय? ओके. सबस्टिट्यूशनच्या नंतरची काय प्रोसेस आहे की ना इथं 1 प्लस टी स्क्वेअर दिसतोय, इथं पण दिसतोय, पण याच्याकडे नाहीये ना 3 कडे. मग आपण काय करायचं ना स्मार्ट वे, 3च्या शेजारी वरती मल्टिप्लाय करून टाका 1 प्लस टी स्क्वेअरने आणि खाली पण डिवाइड करून टाका 1 प्लस टी स्क्वेअर. आता काय झालं? मी ऍडजस्टमेंट अशी केली जी आपल्याला कामाची आहे आणि त्याला पण काही धक्का बसत नाही. बघा बरं, जी तुम्ही ऍडजस्टमेंट केली त्याला जर कट केलं तर 3 मिळेल, म्हणजे आपण ऍडजस्टमेंट सेफ वाली केली. असं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये करता येतं. डन. क्लिअर झालं? 3च्या शेजारी 1 प्लस टी स्क्वेअर ने मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं. ओके. आणि बाकीचं तर रेडीच आहे ऑलरेडी. 2 इंटू 2 इथं आहे 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर रेडी आहे. आणि इथं कोण आहे? 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर रेडी आहे. इंटू 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, इथं हा बिचारा केव्हाचा रेडी आहे. डन. आता काय दिसलं आपल्याला की सगळ्यांचे बेस सेम झाले, म्हणून आपण ते कॉमन काढून करू शकतो. ओके. मग ती स्टेप आपण इथं लिहू की आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, मुद्दाम मी जसं आहे तसंच लिहिते, आपण चेंजेस नंतर करू. 1 प्लस टी स्क्वेअर dt हे इकडे आहे हा, आणि इथं कसं आहे 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर. नंतर कोण येतो? प्लस 4t आहे. त्याच्यानंतर कोण आहे? 1 मायनस टी स्क्वेअर आहे. आणि डिवाइडला 1 प्लस टी स्क्वेअर आता आपण कॉमन लिहिलं. सगळ्यांना इथपर्यंत कळलं? परफेक्ट. आता काय होईल? नेहमीप्रमाणे तो खालचा आणि इकडचा कट होऊन जाईल आणि 2 ला बाहेर घेऊन टाका. इट इज अ कॉन्स्टंट. सो 2 ला जर आपण बाहेर घेतलं तर 1 अपॉन, करा हे कॅल्क्युलेट कसं होईल बघा. 3 एक 3 प्लस 3 इंटू टी स्क्वेअर म्हणजे 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 1 मायनस टी स्क्वेअर, असं आपण मल्टिप्लाय करून घेतलं. आता मागच्या दोघांना तर काहीच नाही केलंय, फक्त इथं 3 इंटू 1 आणि 3 इंटू टी स्क्वेअर केलंय. क्लिअर? ओके. आता पुढच्या स्टेपला बघा. आता आहे ना नंबर वाला जो साधा वाला आहे तो साधा याच्यात ऍड करायचा, टी स्क्वेअर जो आहे तो टी स्क्वेअर वाल्यात ऍड करायचा, आणि टी वाला आहे तो टी वाल्यात ऍड करायचा. कोण सांगतं मला कॅल्क्युलेट करून की इथं काय येईल? तिघच जण येणार आहे. एक टी स्क्वेअर वाली टर्म येईल, एक टी वाली टर्म येईल आणि एक कॉन्स्टंट येणार. सांगा बरं. शोधा. टी स्क्वेअर वाल्या कोणत्या टर्म आहे शोधा. मला आहे ना 2 दिसत आहे. एक तर 3t स्क्वेअर दिसली मला आणि एक मायनस टी स्क्वेअर दिसली.
करा कॅल्क्युलेट, सांगा किती येईल. 2t स्क्वेअर 4t प्लस 4. करेक्ट. कसं दिसलं आपल्याला, 3t स्क्वेअर मधून t स्क्वेअर गेला तर 2t स्क्वेअर आला. आता टी वाली टर्म शोधा. टी वाला बिचारा एकटाच आहे, म्हणजे नो चेंज, त्याला काही ऑप्शनच नाही. 4t ऍज इट इज. आणि कॉन्स्टंट बघा, ज्याच्यात टी नाही येतो, 3 आणि 1. 3 आणि 1 किती होतो? 4. म्हणून आपल्याकडे ही स्टेप येते. क्लिअर? ओके. हा, हे बेसिक कॅल्क्युलेशन आहे. हे फक्त 2-3 वेळा रिवाइज केलं तर क्लिअर होऊन जाईल, नो प्रॉब्लेम. चलो पुढे जाऊ. आता हा 3 वाला आला रे. आता कॉमन काढा याच्यातून. कॉमन किती येतोय? लकीली 2च कॉमन येतोय. सो 2 कॉमन काढल्यावर आपल्याकडे येईल टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 2 dt. बरोबर आहे का? साधं साधं रे. 4 मधून 2 काढल्यावर 2 मध्ये उरणार आहे. ओके. आता हा 2 बाहेर घेऊन जाऊन कट करून टाका. ओके. सो I is equal to 2 upon 2 integration 1 upon t square plus 2t plus 2 dt असं होईल. राईट आहे? बघा इथे काय होतंय, 2 आणि 2 कॅन्सल. राईट? आता आपल्याकडे जे इक्वेशन उरलंय 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 2, हे कसलं आहे रे? हे थर्ड टर्म वाला पॅटर्न आला. बरोबर ना? मग शोधा थर्ड टर्म कोण सांगतं? थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू मिडल टर्म म्हणजे 2 आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो इथं येईल 1/2 इंटू 2 म्हणजे किती रे? 1चा स्क्वेअर. व्हेरी गुड. 1 चा स्क्वेअर 1च येतोय. चांगलंय. मग आपल्याला ऍडजस्टमेंट सोपी पडेल. या इकडे पुढे. I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन, राईट, 1 अपॉन पहिला टी स्क्वेअर जसाच्या तसा लिहायचा, 2t पण जसाच्या तसा लिहायचा. आपल्याकडे आली थर्ड टर्म +1. ती +1 पण करायची, -1 पण करायचं आणि जे उरलेलं आहे ते मागच्या बाजूला लिहायचं. ही प्रोसेस मागच्या 2 पॅटर्नची होती. ओके. I इज इक्वल टू इंटिग्रेशन, आता पहिले तिघ म्हणजे t+1 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आणि -1 + 2 किती होता? 1. +1. करेक्ट. +1 ला आपण 1 स्क्वेअर लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. आता आपलं गणित कोणत्या फॉर्म्युला सारखं दिसतंय? x² + a² सारखं. बघा बरं. आणि याचा फॉर्म्युला काय येतो? 1 अपॉन a इंटू tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. ओके. डन. मग वापरा इथं. सांगा बरं मला काय येईल? I इज इक्वल टू 1 अपॉन a तर काही येणारच नाही. 1 अपॉन 1 इंटू tan इनवर्स x च्या जागेवर t प्लस 1 डिवाइड मध्ये 1, जो नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे आपल्याकडे आलं tan इनवर्स t प्लस 1. पण हे उत्तर चालेल का? रिसबस्टिट्यूट. इथं रिसबस्टिट्यूट करायचं. काय व्हॅल्यू पुट केली होती आपण? तर tan इनवर्स इथे येईल tan x/2 प्लस 1 प्लस c. ही व्हॅल्यू पुट केली होती आपण. डन. दिस इज युअर फायनल सोल्युशन. ओके. कोणाकोणाला क्लिअरली कळलं? व्हेरी नाईस. परफेक्ट. गुड. सिद्धांत आणि प्रणव. सिद्धांत तुला हाफ कळलं असेल, कारण हा प्रोसेस खूप आधी 2-3 दिवसापूर्वीची आहे, म्हणून ती थोडीशी हेवी वाटली. पण ठीक आहे. म्हणजे एवढं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल नाहीये. कॅल्क्युलेशन जास्त करायला लागेल. 2-2 वेळा विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. तर मी काही जास्त दिलेले नाहीये. 3च आहे. तर हे 3 आणि हे 3. उद्या सॅटरडे, परवा संडे 2 दिवस आपलं लेक्चर नसतं. आपण डिरेक्टली मंडेला कंटिन्यू करू. तोपर्यंत मला याचे आन्सर्स तुमचे पाहिजे रेडी. ठीक आहे. प्रॉपरली प्रॅक्टिस कराल तर रिझल्ट मिळेल.
जर प्रॅक्टिस करायला तयार नसाल तर मग रिझल्टचा अवघड आहे. ओके, मग ज्यांचे M2 बॅक आहे त्यांना जाऊन भेटा. पहिल्या स्ट्रोक मध्ये M2 काढायचा, हे टार्गेट आपलं असलं पाहिजे. ओके, सो हे रिवाइज करा. ज्यांचं क्लासरूमला जॉईनिंग झालेलं नाही लवकरात लवकर तुमचं ऍडमिशन कन्फर्म करून जॉईन करा. सॅटर्डे संडे जो येतो तो याच्यासाठीच येतो की जे राहिलंय ते तुम्हाला तिथून कव्हर करता येईल. ओके, सो कम्प्लीट करा आणि आपण भेटू मंडेला. थँक्यू, बाय बाय.